त्या पद्धतीनं हे या ठिकाणी करण्यात आलंय। आणि मला हे पण सांगताना आनंद वाटतो, आपण सगळे एमएसईबीला किंवा आपल्या महावितरणला नेहमी बोलतो आणि खरे आहे, म्हणजे अडचणी असतात, कधी ट्रान्सफॉर्मर जळतं, हे होतं ते होतं, त्यामुळे बोलणं साहजिक आहे। पण हे जे काही आपण एनर्जी ट्रान्झिशन केलं आणि जे काही या ठिकाणी रिफॉर्म्स केले आहेत, याची देशाने नोंद घेऊन आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे 55 अवॉर्ड मिळाले आहेत। 55 ऊर्जा क्षेत्रातले गेल्या 2 वर्षातले सगळे अवॉर्ड हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत। आणि आपण जर कुठे कमी राहिलो तर ते एवढंच कमी राहिलोय की आपण आपल्या महावितरण कंपनीला सबसिडीचे पैसे उशिरा दिल्यामुळे त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये अडचणी आल्या, पण आता त्या पण आपण दूर केल्यात। यावर्षी ती बॅलन्स शीट आपण क्लीन करणार आहोत। शिक्षणाच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला आणि डिजिटल एज्युकेशन आणि पायाभूत सुविधा या संदर्भात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 63,732 शाळा असून त्यापैकी 53,709 शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा अथवा स्मार्ट क्लासरूम आहे। ज्या शाळांमध्ये उपलब्ध नाही त्या शाळा कमी पटसंख्येच्या आहेत किंवा 1ली ते 5वी पर्यंतच्या आहेत। बाकी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी डिजिटल व्यवस्था ही उपलब्ध आहे। डिजिटल लायब्ररी देखील अनेक शाळांमध्ये आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे। यासोबत एक विषय अजून मांडण्यात आला, मला वाटतं प्रभू साहेबांनी मांडला की तुम्ही मोठ्या लोकांना काय वीज कर माफ करता। प्रभू साहेब, ही आज आलेली स्कीम नाही आहे। ही जी स्कीम आहे गेली 20 वर्ष आपल्याकडे आहे आणि ती स्कीम अशी आहे की विशेषतः मागास भागामध्ये, विदर्भ मराठवाड्यासारख्या भागामध्ये आणि विशेषतः विदर्भात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी आपण इंडस्ट्रीला इन्सेंटिव्ह म्हणून कमी करतो, ती घेत नाही त्यांच्याकडनं। आता या स्कीमला 20 वर्ष झाले आणि एकूण लाखात त्याचा इम्पॅक्ट नाही आहे, त्याचा इम्पॅक्ट 2